नमस्कार, मी सुनील साळवी. दैनिक सागरच्या सागर वेव या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आज अभंगवारी भाग 6 आम्ही सादर करणार आहोत आणि त्यामध्ये आज आपल्याला भावार्थ अभंगांचा उलगडून सांगण्यासाठी आलेले आहेत प्रख्यात लेखिका, नामवंत सूत्रसंचालिका, निवेदिका अशा विविध अंगांनी ज्या संपूर्ण कोकणात सुपरिचित आहेत अशा लेखिका प्राध्यापक डॉक्टर मीनल ओक. ओक मॅडम, खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सागरमध्ये आपला लेख प्रसिद्ध झालेला आहे. माऊलींच्या अभंगांवर आपण त्याच्यावर भावार्थ उलगडून सांगणारा लेख लिहिलेला आहे आणि फार सुंदर अभंग आपण घेतलाय. त्याच्यामध्ये त्या अभंगामध्ये माऊली म्हणतात, माझ्या जीवाची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेधले, जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे, पाहत रूप आनंदी आनंद साठवे, बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण, रूप विटेवरी दावेली खूण. संत ज्ञानेश्वर, तुमच्या अभ्यासपूर्ण ह्याच्यातून संशोधनातून म्हणा, आम्हाला सांगा भावार्थ काय आहे माऊलींच्या ह्या अभंगाचा. नमस्कार. हा अभंग खूप सुपरिचित असा नाहीये, पण ज्ञानेश्वर माऊलींनी हा रचलेला जो अभंग आहे तो अभंग बऱ्याच गायकांनी भीम पलास या रागात गायलेला आहे. या अभंगात करुणा आहे, आनंद आहे आणि शांतता प्रदर्शित झालेली आहे. गाता का तुम्ही? नाही नाही तर मी तुम्हाला गोडवा नाहीये आवाज, पण हा असा भीम पलासी रागातला आहे. आणि माऊलींनी जरी असं सांगितलं असेल, माझ्या जीवाची आवडी, म्हणजे माझ्या जीवाची आवडी असं जरी माऊली म्हणत असतील तरी सुद्धा ते माऊलींपुरता हे शब्द किंवा या ओळी मर्यादित नाहीत. तर माऊली या वारकरी संप्रदायाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याला हा शब्द आपल्या जीवाचा आहे असा भाव त्याच्यामध्ये निर्माण होतो. म्हणजे हा अभंग जेव्हा वारीमध्ये गायला जातो तेव्हा त्या वारकऱ्याची काया, मने, वाचे, आत्मा आणि सर्व इंद्रियांमधून हे भाव प्रकट होताना जाणवतात. अगदी अगदी असे जाणवतात. हे त्यालाही अनुभवास येतात आणि समोरच्यालाही अनुभवास येतात. त्यामुळे वारीत समोरचा आपल्याला आणि आपण समोरच्याला माऊली माऊली असं म्हणत असतो, कारण ते आपल्या अंगामध्ये भिनलेलं असतं. आणि ह्या ज्या ओळी आहेत ना, त्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक ऐक्याचा महामंत्र आहे आणि त्या पद्धतीने तो असा प्रचारित आणि प्रसारित होतो आणि सगळ्या म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये आणि शरीरामध्ये तो संचारत असतो ज्या वेळेला तो वारी करत असतो त्यावेळेला. पुढच्या यातल्या म्हणून त्यांनी ते गुढी पण शब्द एक म्हटलाय, पंढरपुरा नेईन गुढी. पंढरपुरा नेईन गुढी मी थोडंसं आपण लेख वाचलेला आहेच, वाचकांनीही वाचलेला आहे. थोडासा लोकांसमोर मांडायचा आहे. हा ठीक आहे, आपण मी थोडंसं बिटवीन द लाईन. हो चालेल 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 चालेल. म्हणजे गुढी हे विजयाचं प्रतीक आहे आणि आनंदाचं प्रतीक आहे. आणि या गुढीमध्ये म्हणजे त्यांनी जी तो पताका नेणार आहे, तो ध्वज नेणार आहे, त्याला ती गुढी म्हटलेलं आहे. आपण गुढी पाडव्याची गुढी एक नजरेसमोर आणूया. ती गुढी म्हणजे जो बांबू असतो ती फक्त लाकडाची काठी नाहीये, तर तो बांबू म्हणजे एक सकारात्मकतेचा मानवी शरीराचा कणा म्हणूया आपण. कारण प्रत्येक व्यक्तीच्या हातात तो ध्वज आहे किंवा ती गुढी आहे, तो सकारात्मकतेने त्या वारीमध्ये सहभागी झालेला आहे. आणि ही गुढी म्हणजे माझ्या ऐकिवात नाहीये, लहानपणी तुमचं बालपण इथेच गेलेलं आहे. आपण बांबू किंवा बेळू म्हणतात, हा विकत नाही कधी आणलेला, हा खेड्यापाड्यातनं आणलेला आहे, शेजाऱ्यांमधून आणलेला आहे. म्हणजे हा या गुढीचं बाजारीपण, व्यापारीपण तिथे होत नाही त्या वारीमध्ये. त्यातला एक अर्थ आहे. आणि हा मला समजलेला म्हणजे माऊलींनी जो काही अभंग लिहिलेला आहे आणि मला जे उमगलं याच्यामध्ये सापेक्षता आहे. माझ्या दृष्टीने मी हा अर्थ मांडते आहे, तर तो शरीराचा कणा आहे. प्रत्येक वारकऱ्याच्या शरीराचा कणा म्हणजे आपण बांबू म्हणूया गुढी. गुढी आपण पाहिली तर पुढे एक त्याच्यावर कलश आहे.
कलश म्हणजे परत सुखी जीवनाचं प्रतीक आहे. हम्म. हा कलश जो आहे ना, कुंभ, त्याच्या आत काय काय आहे हे आपल्याला कळतच नाही. हम्म. तो पूर्ण भरलेला असतो आणि तो वाहता असतो. हम्म. पण त्या गुढीवरचा जो कलश आहे तो असा उपडा आहे. म्हणजे मानवी शरीरामध्ये, मनामध्ये जे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, गुणदोष मत्सर, आणि षडरिपू आहेत ते त्या गुढीवर उपडे केलेले आहेत. तुम्ही जेव्हा वारीमध्ये प्रवेश करता तेव्हा हे षडरिपू सहज गळून पडतात. तो अहंकार गळून जातो, हे ते दर्शवत आहे. म्हणजे गुढी या शब्दाचा हा असा अर्थ आहे. त्याच्यानंतर सुद्धा आपण पुढे जाऊन बघूया. त्याला एक साडी नेसवलेली असते, त्याला वस्त्र गुंडाळलेलं असतं. हे वस्त्र म्हणजे मांगल्याचं प्रतीक आहे. आपण जर गुढीत वारीमध्ये पाहिलं तर बघा, तिथे शुद्धता आणि पवित्रता आपल्याला अनुभवास येते. म्हणजे वारीत खूप ठिकाणी उघड्यावर आंघोळ करावी लागते आणि तरी सुद्धा तिथे नैतिकता जपली जाते. अगदी तेच म्हणायचंय की पवित्रता आणि शुद्धता जी मनाची असते, जी विचारांची असते, जी वातावरणातली असते आणि जी कृतीतलीही असते ती तिथे अनुभवास येते. त्याच्या पुढेही आपण जाऊया. त्या गुढीला साखरेचे किंवा बत्ताशे आपण म्हणतो त्याची माळ घातलेली असते, गाठी असतात त्याच्या. तर हा बत्ताशा किंवा साखर म्हणजे गोडवा आहे, तो आनंद आहे. मग हा आनंद कुठला, तर तो नाते संबंधांचा आनंद आहे. म्हणजे या वारीमध्ये आपल्याला सासू सुना फुगडी घालताना दिसतात, जावा जावा अभंग गाताना दिसतात, सासरे जावई बुवा ढोलकी टाळ वाजवताना दिसतात, भाऊ भाऊ एकत्र दिसतात. आणि अगदी बघा तुम्ही, मुलगा, बाबा, वडील आणि आजोबा अशा 3 पिढ्या एकत्र दिसतात. हा परंपरेने आलेला जो वारीचा प्रवास आहे तो आपल्याला तिथे दिसतो. आणि आणखीन मला त्याला आपण गुढीला कडुनिंबाची एक डहाळी लावतो. कडुनिंब म्हणजे काय, तर ते आरोग्य, उत्तम आरोग्य, निरामय आरोग्य. अगदी बरोबर आहे. तर ते निरामय आरोग्य कसं असणार आहे, तर अशा पद्धतीने जर आपण वारीमध्ये प्रवेश केला तर आपलं आरोग्य नक्कीच निरामय. वारीमध्ये बघा, कुठेही स्वयंपाक करतात, कशाही पद्धत, काहीही खाल्लं जातं, कितीही खाल्लं जातं, कसंही खाल्लं जातं, कुठल्याही वेळेत खाल्लं जातं, ते अन्न कधी बाधत नाही. म्हणजे जे पाणी आपण वारीमध्ये प्राशन करतो ते तीर्थ असतं आणि जे अन्न ग्रहण करतो तो प्रसाद असतो. आणि म्हणून असं मला म्हणावंसं वाटतं की पंढरपुरा नेईन गुढी, तर ही गुढी म्हणजे हा प्रत्येक वारकरी जो आहे तो या सगळ्या विचारांनी त्या वारीमध्ये प्रवेश करतो, असं मला वाटतं. त्या गुढी शब्दामध्ये, एका शब्दामध्ये आपण समजून घेऊ शकतो. म्हणून मी म्हंटल मला बिटवीन द लाईन्स बोलायला आवडेल. पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुणी वेदले. पांडुरंग मनी रंगले म्हणजे ही जी वारी आहे ना, ही समतेची फक्त नाहीये, तर समरसतेची आहे. आणि हे पांडुरंग आणि गोविंद म्हणजे हे दोघे एकच आहेत. श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या पुंडलिकाला अनुग्रह देण्यासाठी श्री क्षेत्र पंढरपूरला श्री विठ्ठलाच्या म्हणजे पांडुरंगाच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि तिथे स्थायिक झाले. आणि तिथपासून भाविकांना वारी करणं किंवा भक्ती मार्गाने भेट घेणं पांडुरंगाची ही सहज शक्य झालं. आणि तो त्यांचा भक्त सुद्धा आई वडिलांच्या सेवेत किती निस्सीम होता. अगदी आधी मी आई वडिलांची सेवा करतो आणि तू त्या विठेवर उभा राहा. अगदी. आणि तो जरी विठेवर काळ्या रंगात असला तरी तो पांडुरंग म्हणजे धवल असा तो आहे. म्हणजे शुभ्रता तिथे आपल्याला ती जाणवते. आणि मला आणखीन असं थोडंसं म्हणजे गोविंदाचे गुण वेधिले याच्यावर मला असं म्हणावंसं वाटतंय की आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तीच्या ब्रेनमध्ये एक डिफॉल्ट मोड नेटवर्क असतं. म्हणजे आपण काही गोष्टी सरावानी करत असतो, रोज रोज करत असतो आणि त्याची सराव होते आणि मग आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते सेट होतं. आणि त्याच पद्धतीने तुम्ही आता ऑफिसला येता, आता हे तर तुमचं रोजचं झालेलं आहे. या अशा चौकटीत गोष्टी घडत असतात, त्याच आपसूक घडत असतात. तसं जेव्हा व्यक्ती प्रपंचात असते त्यावेळेला हा डिफॉल्ट मोड
नेटवर्क ऍक्टिव्हेट असतं. हम्म. उठणं, रोज स्वयंपाक करणं, त्याच गोष्टी हम्म. करणं, हम्म. चौकटीतलं जीवन जगणं, ऑफिसमध्ये तेच काम करणं. हम्म. त्याही पलीकडे जाऊन श्रीरंगाचे गुण वेधिले म्हणजे काय तर म्हणजे गोविंदाचे. तर हा जो श्रीकृष्ण आहे, भगवान असला तरी त्याच्या लीला आपल्याला सगळ्याला माहीतच आहेत. हो. की गोकुळात प्रत्येक घरात जायचं, दूध, दही, लोणी चोरून खायचं. त्या त्याच्यानंतर नटखट लीला सगळ्या अगदी सगळ्याच, म्हणजे त्या जलविहार करतायत, त्यांचे कपडे चोरून झाडावर बसून राहायचं, पाणी भरून घागरी घेऊन जातायत, त्यांना खडे मारून घागरच फोडायचे. हे सगळं त्या कृष्णाने केलंय. तो चौकटीच्या बाहेर जाऊन त्याने हा आनंद स्वतः मिळवला, असीम आनंद मिळवला, आणि तो आनंद त्यांनी सवंगड्यांना दिला. या खोड्या काढण्यात त्या गोपिकांना सुद्धा आनंदच होता. पण आपण आज हे जीवन चौकटीच्या बाहेरचं कुठे जगतोय, तर ते वारीत जगतोय. ते श्रीकृष्णाचे गुण वेधिले म्हणजे तिथे बघा, वारकरी उड्या मारतात, फुगड्या घालतात, नाचतात, लोळण घेतात, लोटांगण घालतात, चिखलात काम करतात, सगळा आनंद लुटतात ते भक्तीच्या माध्यमातून, सेवेच्या माध्यमातून. अगदी फत्कल मारून बसतात, कुठेही बसतात, कसंही खातात. स्वच्छतेचे काही नियम, म्हणजे परफेक्शनिस्ट माणूस हा चौकटीतला असतो, त्याला आजार असतात. पण जेव्हा वारीत जाता आणि तुमचा परफेक्शनचा जो आपला बुरखा काढून टाकतो, त्यावेळेला तो आनंद मिळतो, तो निखळ आनंद मिळतो. तिथे तुमचं आरोग्य सुधारतं. हे कसलं आरोग्य सुधारतं, तर तुमचं ते मी मगाशी म्हटलं तसं शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक, हे सगळं तिथे त्या गुढीप्रमाणे चौकटीच्या बाहेर जाऊन शरीर पण गळून पडतात. अगदी चौकटीच्या बाहेर जातात तेव्हा तुम्हाला तो आनंद. म्हणजे गोविंदाचे गुणी वेधले श्रीकृष्णाच्या लीलांवर त्यांनी ते मांडलेलं आहे. म्हणजे लहानपण देगा देवा असं ते जगत असतात वारकरी मंडळी सगळे. कारण तिथे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या वयोगटातले असतात आणि जीवनाचा एक अपूर्व आनंद लुटतात, असीम आनंद लुटतात. अगदी अगदी म्हणजे किती भाग्यवान आणि पुण्यवान असतील ते वारकरी. माझ्या माहितीप्रमाणे आपली आई सुद्धा हो, माझी आई माळकरी होती आणि 40 वर्ष तिने पायीवारी केलेली आहे. म्हणजे संस्कार पण आपल्यावर झालेत. म्हणजे नक्की ना. आणि तुम्हाला मी सांगते, 21 दिवसाच्या किंवा 22 दिवसांच्या, तिचा कालावधी 25 दिवसांचा असतो, पण तो कालावधी म्हणजे हे वर्षभराचं औषध असतं, टॉनिक. अगदी. आणि आम्ही ते आमच्या लहानपणापासून अनुभवलेलं आहे. तुम्हाला घेऊन जायचं की तुम्ही? नाही, आमच्याकडे गुरं होती, त्यामुळे दूध काढणं वगैरे, आणि कुटुंब मोठं होतं, त्यामुळे मी मोठी असल्यामुळे घरची जबाबदारी माझ्यावर होती, असायची भावंडांवर. अगदी अगदी 40 वर्ष, आणि ती तपश्चर्या आहे. म्हणजे मी या पुन्हा चरणांकडे येणार आहे, पण एक आईचा अनुभव आपण ऐकून घेऊया. माझ्या आईला 2 वर्षांपूर्वी हार्ट अटॅक आला होता. आज माझी आई नाही आपल्यात, पण तिला कुणीतरी सांगितलं होतं की तुम्ही विठ्ठल नामाचा जप करा. आणि मग आम्हीही ते व्हिडिओज बघतो. मग मी तिलाही सांगितलं विठ्ठल कसं म्हणायचं, तर विठ्ठल विठ्ठल असं जोरात आघात द्यायचा. 3 प्रकारे विठ्ठल म्हण, की जिथे एकदा विठ्ठल विठ्ठल म्हटलंस की तुझ्या नाभीमध्ये शरीरामध्ये जे चक्र आहेत आपले सप्तचक्र, अगदी कॉन्स्ट्रक्ट इथे होईल, मग छातीजवळ होईल, मग विठ्ठल 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 तुझ्या कंठाशी तुला बरं वाटेल. म्हणजे 3 प्रकारामध्ये पण म्हणता येतं. आणि तिला असा विश्वास आहे की ते जे विठ्ठल नामाचा ती जप करत होती किंवा उच्चार करत होती, तिला हार्ट अटॅक आला होता, ओपन हार्ट सर्जरी सांगितली होती, पण ती 2 वर्ष व्यवस्थित राहिली. म्हणजे विठ्ठल नामामुळे आपली जी बिघडलेली सप्तचक्र असतात ती सुरळीत होतात, असा त्याच्यातनं असा अगदी माझा अनुभव आहे. मी नुसतं म्हणत नाही, हा माझा अनुभव आहे. आणि तिचं रोज वाचन जप हे 2 तास चालत असायचं. म्हणजे विठ्ठल नामाचं नुसतं विठ्ठल विठ्ठल करून नाही, तर त्याच्या शरीरावर सुद्धा परिणाम होत असतात. सप्तचक्र अगदी होतात. आणि तिच्या ढोपरांची ऑपरेशन झाली, त्यानंतर मग ती पायीवारी पुढे चालली नाही 8 वर्ष. मग ती काय करायची, सेवा. बरीच वर्ष त्यांनी वारी केली. म्हणजे 35 वर्ष पायीवारी केली. नंतर तिने जायची गाडीतनं आणि सेवा करायची, 100 भाकऱ्या पहाटे उठून.
3-3 किलोची खिचडी करायची हा आणि माझी खिचडी लोकांना आवडते हा. म्हणून लोक म्हणजे वारकरी ताई हा. तुम्हीच करा का ताई तुम्हीच करा असा आग्रह करतात आणि ते वारकरी आम्ही खिचडी फोडणीला टाकतो पण ढवळणं आमच्यात ताकद नाही म्हणून ती म्हणते आमचे बाकीचे जे बंधू असायचे ते आम्हाला मदत पण मग करायचे. घरामध्ये सुद्धा असं प्रसन्न धार्मिक वातावरण असेल तुमच्या? हो हो किंवा हो आई कधी एकत्र अशी- कुटुंब असल्यामुळे ते तसंच आई असायचं. कधी असे अगदी. म्हणायची का गुणगुणायची असे अभंग काही? रोजच ती हो? मोठ्यानेच वाचायची तिचे अभंग म्हणणं हे रोजच असायचं 2-3 तास मग हे अगदी संस्कार मोठ्याने. म्हणजे हो, नक्की, संस्काराने नक्की. तुमचा पिंड पोचला असं म्हटलं तर नक्की चुकीचं ठरणार नक्की नाही. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि आज तुमच्या हातून ती सेवा अहो घडते. गेल्या वर्षी मी तिला म्हंटल इथे बायकांनी पायी वारी काढली आहे चिपळूणच्या महिलांनी तर मी जाणार आहे ती आजारी होती तुम्ही जाणार असं तुम्ही मी म्हणत. जाणार आहे सकाळी 5 वाजता जाणार आहे पण मी 8-9 पर्यंत येईन तोपर्यंत तू झोपून राहा उठू नको कारण ती जरा चालताना पडायची शक्यता होती. त्याच्यावर ती म्हणाली वारीला जाण्यापेक्षा ना वारीची लोक वारी करून पुढच्या ठिकाणी जातात ना तिथे जाऊन त्यांना काहीतरी खाणं दे खिचडी वगैरे करून दे. म्हटलं अगं आई 300 वगैरे लोक आहेत कसं जमेल मला. ठीक आहे म्हटलं तू म्हणतेस म्हणून मी ऑर्डर देते. छे छे ते ऑर्डर बिल्डर देऊन त्याला काय घरात अर्थ तयार कर. नसतो तू कर ना मी तुला सांगते कशी म्हणजे करतात. सात्विकपणा बघा ही माणसं किती जपत अहो होती. म्हणजे मी 300 लोकांची खिचडी करायची तयारी लगेच केली त्यात संध्याकाळी आणि मग ती म्हणाली अरे बापरे आता हे तुला एकटीला झेपेल का नाही झेपणार मग काय करायचं पांडुरंगा तूच बघ. हा. आणि तुम्हाला खरं सांगते माझी बहीण येणारी नव्हती आमच्या घरी ती 10 वाजता बेल वाजली आणि ती माझी खिचडी बहीण- करण्यासाठी आली. माहित नाही तिची आता माझ्या आईची श्रद्धाच बसली नाही मी अशी प्रार्थना केली होती म्हणून ती आली. अरे असं बापरे. घटना घडत जातात माणसं मनात व्हिज्युअलायझेशन करतात आणि तेच प्रत्यक्षात अनुभवलं म्हणजे की पांडुरंग तिच्या मदतीला. श्रद्धा बसते त्याच्यावर विश्वास बसतो आणि माणूस तसा जगत जातो तो वारकरी आणि म्हणून तो आनंदी होतो. खरोखर खरोखर म्हणजे तुमचे हे अनुभव आईचे अनुभव अंगावर शहारे आणणारे आहेत अगदी अगदी आहे. आणि ज्यांची श्रद्धा अधिक बळकट करणारी आहे. हो हो पुढे आता अपंगाकडे आपण येऊया हो हो चालेल. कारण हे अनुभव खूपच म्हणजे रोमांचकारी होते आणि आध्यात्मिकदृष्ट्या फार महत्वाचे अनुभव आहेत हे. जागृती स्वप्न सुषुप्ती नाठवे पाहता रूप आनंदी आनंद साठवे अं, 3 हे अवस्था आहेत जागृती हाच. सुषुप्ती. आपण जागेपणी सुद्धा तेच दिसतं हो स्वप्नात सुद्धा तोच दिसतो जे मनी विचार करत होते. पांडुरंग. हा आणि सुषुप्ती म्हणजे गाढ झोपेत सुद्धा तो पांडुरंगाचं दर्शन होतं. हम्म. ध्यानी मनी स्वप्नी त्या पांडुरंगाचंच दर्शन होतं आणि तो आनंदी आनंद जो होतो तो कसा आहे आनंद तो सर्वसमावेशक आहे. हम्म. तो माझ्यापुरता मर्यादित नाहीये. हम्म. तो तुम्हाला पण होतोय तो त्यांना पण होतोय तो समोर बसलेल्यांना पण होतोय. म्हणजे आपण वारीमध्ये म्हणूया की अनेक प्रकारची मंडळी असतात 3 पिढ्या किंवा पिढ्यानपिढ्या वारी चालत आलेली आहे घराण्यांची. मगाशी म्हटलं तसं मुलगा असतो त्याचे वडील असतात आजोबा असतात पणजोबांपर्यंत 4-4 जनरेशन्स असतात. स्वातंत्र्यापूर्वीच्या काळापासून आणि ही परंपरा अनेक वर्षांपासून बेबी बुमर्स ही जनरेशन सुद्धा आता हो. वारीमध्ये आहे. एवढंच नाही तर आत्ताची जेनझी पण आहेच. जैनजी पण आहे. म्हणजे IT रिंगण परवा पाहिलं आणि परदेशात नुसतं लोक येतात वारीचा अनुभव. लंडनची वारी हो, हो, आलेली आहे हो, हो, हो. किंवा शेरलॉटला इथं अमेरिकेमध्ये पण काढली, तिथे तिथे वारी काढली. काढलेली आहे. इथे काढली. एवढंच काय तर म्हणजे जगभर पसरलंय ते लोण. या जनरेशन मध्ये गर्भात असलेल्या बाळाला सुद्धा आई मग ते वारीचं दर्शन फार दाखवते. फार ज्याने अजून जग बघितलेलं नाही याच्या पुढे आईच्या नेत्रात ते बघतोय. अगदी अगदी म्हणजे बघा जे अल्फा बीटा पेक्षाही पुढची जनरेशन जी नाहीच आहे ती सुद्धा वारी आईच्या अनुभवते. डोळ्याने अनुभवते. तिथे गृहिणी पण आहेत तिथे हो. शेतकरी पण हो, आहेत हो, हो, हो. तिथे धर्म जात हिंदू धर्मा पलीकडची पण मंडळी तिथे ते सेवा करतात ते लोक सेवा करतात तिथे. वारकऱ्यांची. याच्या पलीकडे लिंग भेद हे नाहीच काहीच आहे नाही, तिथे. काहीच नाही, उच्च काहीच नीच गरीब श्रीमंत म्हणजे आपण उत्पन्नाचे 3 स्त्रोत म्हणतो जे पेशा किंवा उद्योग आणि रोजगार या सगळ्यातले लोक तिथे आपल्याला पाहायला मिळतात. हम्म. म्हणजे डॉक्टर्स आहेत पेशातले इंजिनियर्स आहेत वकील आहेत प्राध्यापक आहेत संशोधक आहेत. वारीचं व्यवस्थापन कसं चालतं याचा अभ्यास करण्यासाठी परदेशातनं माणसं येतात देशातनं कुठून कुठून येत असतात. ही सगळी सर्वसमावेशकताच आहे. खरी गोष्ट आहे. आणि इथपर्यंत मर्यादित नाहीये तर याच्यामध्ये या सर्वसमावेशकतामध्ये जसं कुंभार म्हणतो की तो माझं मडकं घडवतो आहे
तसं जनाबाई, हम्म. जनाबाईला वाटतं कुंभार, त्या समाजाला वाटतं हा आमचाच आहे. जनाबाईची वेणी फणी भांडी धुणी ते सगळं करतोय, त्या वर्गाला वाटतंय हा आपलाच आहे. हम्म. म्हणजे या सगळ्या 12 बलुतेदार तिथे असतात, या सगळ्यांना वाटतं हा विठ्ठल आमचा आहे, ही वारी आमची आहे. हम्म. म्हणजे एवढी ती सर्व समावेशकता आहे. आणि इथे प्रत्येकाचा भाव हा आदराचा असतो, हा रेसिप्रोकल असतो. तुम्ही देता तेव्हा तो तुम्हाला परत मिळत असतो माऊली या शब्दाने. आणि जेव्हा तुम्ही समोरच्याला माऊली म्हणता त्यावेळेला तुमची उंची आपोआप वाढते. कारण माऊली या शब्दामध्येच सगळं आलंय. आईला आपण माऊली म्हणतो, परमेश्वराला आपण माऊली म्हणतो, आणि त्याच भावनेने माऊली नमस्कार चरणस्पर्श एकमेकांचे करू. अगदी म्हणजे एकमेकांबद्दल आदर व्यक्त करण्याची किती अनोखी पद्धत आहे. पुढे जाऊया आपण. बाप रखुमा देवीवर सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली खूण. एक शेवटचं चरण आहे. हो, म्हणजे तो तिथे विटेवर असला हम्म. तरी तो तिथेच आहे असं नाहीये. देव नाही देव्हाऱ्यात, हम्म. देव देव्हाऱ्यात नाही असं जे म्हटलं जातं. हम्म. मग हा देव आहे कुठे? हम्म. तर आपण जसं म्हणतो की तो प्रत्येकात आहे, प्रत्येक माणसात आहे. कारण प्रत्येक माणसामध्ये म्हणजे असं म्हटलं जातं प्रत्येक हरीचा हा, अंश आहे असं अगदी म्हटलं जातं. तसंही म्हणे. प्रत्येक व्यक्तीमध्ये परमेश्वराचा अंश असतो. अगदी. प्रत्येकाच्या हृदयामध्ये परमेश्वर वसलेला आहे म्हणतो आपण. हा जो गॉड आहे म्हणजे जनरेटर, ऑपरेटर आणि डिस्ट्रॉय, स्थिती, सृष्टी, स्थिती आणि आणि लय, लय. हा तुमच्यात आहे, हे माझ्यात आहे. म्हणजे आपण रोज काहीतरी जनरेट करत असतो, क्रिएट करत असतो. हम्म. आपण रोज काहीतरी ऑपरेट करत असतो. हम्म. आपण रोज काहीतरी डिस्ट्रॉय करत असतो, हम्म. निर्मितीही करत असतो. म्हणजे हे आपल्यात आहे, हे तुमच्यात आहे, हे माझ्यात आहे. म्हणजे तो देव फक्त तिथे नाहीये, तो प्रत्येकात आहे. आणि या भावनेने, या दृष्टिकोनातून जे दैवी कार्य सुरू आहे ते आपण आपल्या प्रत्येकाने माध्यमातून होतंय. पाहिलं पाहिजे असं वाटतं. म्हणजे हा. आज जे सगळीकडे अशांतता, अराजकता माजते आहे, दिसते आहे, अस्वास्थ्य आहे, तर हा जर प्रत्येकाच्या मनी भाव आला तुमच्या माझ्याबद्दल, समोरच्याच्या बद्दल, तर हे थोडंसं कमी होईल अशांततेचं प्रमाण. आणि शांतता नांदेल, सौहार्दपूर्ण वातावरण तयार होईल, आनंदी आनंद होईल. अगदी. पण हे ज्यावेळी ही लोक वारीचा आनंद लुटतील, वारीत सहभागी होतील, त्यावेळी त्यांना खरं जीवन काय आहे, त्या जीवनाचं वास्तव लक्षात येईल असं मला वाटतं. मला असं वाटतं की मिनल मॅडमने खूप छान अर्थ तुम्ही उलगडून सांगितलात. माऊलींचा अभंग, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा अभंग होता, त्याच्यावर आपण भावार्थ अतिशय सुंदरपणे उलगडून दाखवलेला आहे. आपण एक संदेश देऊया युवकांना किंवा सगळ्यांना. सांगा. आता बघा, हे 13व्या शतकातली गोष्ट आहे की वयाच्या फक्त 16व्या वर्षी जे भगवद्गीता मराठीमध्ये सामान्य माणसासाठी आणण्याचं काम ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या रूपाने केलं. आणि हे अमूल्य ठेवा संपूर्ण जगाला दिलेला आहे. महाराष्ट्रापुरतीच वारी नाहीये, तर संपूर्ण जगाला हा ठेवा दिलेला आहे. ही जी आपली भाषा आहे, मराठी भाषा, ही फक्त महाराष्ट्रापुरती नाहीये, तर आपल्या सर्वांचं काम आहे ही मराठी भाषा जगवली पाहिजे, किंवा त्याचं संवर्धन केलं पाहिजे, प्रसारित केली पाहिजे, प्रचारित केली पाहिजे. आपण ऐकलं पाहिजे, आपण लिहिलं पाहिजे, आपण दुसऱ्यांना सांगितलं पाहिजे. आणि ज्या वेळेला हे सगळे भाव आपल्या इथून येतात, परापश्चंती मध्यमा वैखरी, आपलं आपण बोललं पाहिजे, त्यावेळेला ती भाषा जिवंत राहू शकेल किंवा निरंतर टिकू शकेल. यासाठी आपण सर्वांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. नक्की नक्की. मॅडमने दिलेला हा संदेश फार महत्वाचा आहे असं, आणि त्यानुसार आपण ती कार्यवाही करावी असं. आणखीन एक गीत आहे, मला वाटतं सुधीर फडकेंनी गायलेलं आहे, पिते दूध डोळे मिटूनी जात मांजराची. हे गीत आहे, म्हणजे देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. तर आपलीच प्रतिमा आपलीच वैरी, ही बघा प्रत्येकाची अशी स्थिती आहे. म्हणजे ही परिस्थिती आज आहे, या परिस्थितीतून जर बाहेर यायचं असेल तर कुठेतरी विश्वास असावा लागतो, जो या विठ्ठलपंत कुलकर्णी यांच्या कुटुंबियातल्या या 4
भावंडांनी. भावंडांनी. त्यांची श्रद्धा होती, भक्ती होती, विश्वास होता आणि म्हणून त्यांनी हा भक्ती रस जगभर पसरवला, भागवत प्रसारित धर्माची केला. पताका त्यांनी जगभर पोहोचवली. आणि म्हणून प्रत्येकाने ही जी आता आषाढी एकादशी आहे ही देवशयनी एकादशीला म्हटलं जातं. म्हणजे इथून देव झोपून 4 महिने जातात. योग निद्रेत जातो आपलं परमेश्वर. जे बिघडलेलं घड्याळ आहे ते आपल्याला रिसेट करायचं असेल तर इथून आपल्या नव्याने सुरुवात करू शकतो असं म्हणायला हरकत नाहीये. नक्की नक्की नक्की. म्हणून तुझे रूप सदैव हा. समोर असावे. अतिशय सुंदर भावार्थ आणि अर्थपूर्ण विवेचन मांडले. हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी थांबवतोय. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आपल्या कमेंट्स आमच्यापर्यंत पोहोचवा आणि सागर वेव या यूट्यूब न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येत राहतील. धन्यवाद मॅडम, आपण आलात, सहभागी झालात आणि फार सुंदर माहिती दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. हो, धन्यवाद.